सर तुम्हाला कॉफी आणू? नाही नको. नक्की? आज उशिरा जाणार आहे का ऑफिसला? नाही म्हणजे अजून तुम्ही तयार नाही झालात ना म्हणून विचारलं. नाही आज फार काही म्हणजे अशी काही घाई नाहीये, निवांत आहे. सो ठीक आहे, मी जरा जाऊन आले, काम आहे माझं. या. आय एम सॉरी जानू, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण तू माझ्या ऑफिसच्या कामात पडायची गरज नव्हती. आणि इथून पुढे पण प्लीज माझ्या ऑफिसच्या कामात इंटरफेअर करायचं नाही, प्लीज. हा देसाई बोला ना. नाही 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 आपलं ऑलरेडी ठरलं होतं ना. हे बघा, थोडा वेळ निघून गेला ना, सरांना आपोआप लक्षात येईल की ते खूप चिडले होते. शांत होतील ते आणि मग नंतर जानू जानू करत तुम्हाला मस्का मारायला येतील. नक्की. अगं बाई, दूध उतू गेलं. हा मग सकाळी सकाळी दूध उतू गेलं. काय सुरुवात झाली दिवसाची. आता अख्खा दिवस खराब जाणार. हा? तू असा विचार कधीपासून करायला लागलीस? तू नेहमी म्हणतेस ना की दूध उतू गेलं हा चांगला संकेत असतो. आज मी तुला सांगतो, दूध उतू गेलाय ना, आपल्या घरात नक्की काहीतरी शुभ घडणार. बघच तू. शुभ होईल. हा, शुभ म्हणजे काय? आपल्याला एखादं बिझनेस डील मिळेल किंवा एखादं चांगलंसं डील फायनल होईल. दुसरं काय होणार? तोच आनंद साजरा केला जातो ना आपल्या घरात. माणसांच्या भावनांपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व दिलं जातं. बरोबर ना? नाही नाही अगदीच असं काही नाहीये. हा हा, म्हणजे आता आपला बिझनेस मोठा असल्यामुळे आपल्या घरात त्याबद्दल जास्त बोललं जातं, हे एवढंच. तुला हे माहितीये का, आता मी, भैरवी आणि देवांश आम्ही तिघेही जण बिझनेस माइंडेड लोक आहोत. पण गंमत म्हणजे तू या घरात येण्याच्या आधी या घरामध्ये फक्त बिझनेस बिझनेस आणि बिझनेस याबद्दलच बोललं जायचं. पण तुला माहितीये का, तू ह्या घरात आल्यानंतर सगळं बदललेलं आहे. म्हणजे पूजा अर्चा व्हायला लागल्या, सण वेगळ्या तऱ्हेने साजरे व्हायला लागले. आणि आता तर काय, तुमच्या सुनबाई आलेत ना तुमच्या टीम मध्ये. तिचा उत्साह म्हणजे काय, तुझ्यापेक्षा जास्त दांडगा आहे. आपलं घर बदलत आहे, आपलं घर बदलत आहे हे नक्की. पण घरातली माणसं बदलली आहेत का?
सई अहो काय माझे ऑफिसचे कुठलेच कपडे इस्त्री का करून नाही ठेवले? आता काय घालून जायचो मी? सई हा सर बोला ना. अहो कपडे का इस्त्री करून नाही ठेवलेत? सर तुमचे इस्त्री केलेले कपडे ना वेगळे ठेवलेत बघा जरा. अहो नीटच बघतोय मी, नाही सापडत आहे. म्हणजे कुठेच काहीच नाहीये सई. अहो ना घडी घातलेल्या कपड्यांप्रमाणे आपल्या आयुष्याची घडी नीट बसवणारी एक व्यक्ती असते आपल्या आयुष्यात. आणि ती व्यक्ती नसेल तर आपलं आयुष्यही विस्कटलेल्या कपड्यांप्रमाणे विस्कटून जाईल. सर सापडले का इस्त्री केलेले कपडे? चला जे सापडायला पाहिजे ते सापडलंय. सर नाही सापडले ना? आले सर का बाजूला व्हा. हे काय सगळं डोळ्यासमोर असतं पण तुम्हाला कधीच काही दिसत नाही. या मी आलो चेंज करून. हो यांच्यावर चिठ्ठ्यांचा परिणाम होतो ना नक्की?